नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला श्रावण महिन्यामध्ये सोमवारी शिवपूजन झाल्यावर शिवामूठ कशी अर्पण करावी, कोणी करावी, किती वेळा अर्पण करावी, शिवाला प्रिय असणारे धान्य कोणते आणि ही शिवामूठ अर्पण केल्यावर त्याचे काय फळ आपल्याला मिळते, अशी शिवामूठ व्रताबद्दल संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. पण त्याआधी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा हर हर महादेव लिहायला विसरू नका. सोमवार दिनांक 5 ऑगस्ट 2024 या दिवसापासून पवित्र अशा श्रावण महिन्याला सुरुवात होणार आहे आणि याच दिवशी श्रावणातला पहिला सोमवार आलेला आहे. 5 ऑगस्टला श्रावणाची सुरुवात आणि श्रावणातला पहिला सोमवार असेल. आपल्या सर्वांना माहिती आहे की श्रावण महिना हा महादेवाला अत्यंत प्रिय आहे. या महिन्यात घरोघरी भगवान शिवशंकराची पूजा केली जाते. श्रावण महादेवाची पूजा, नामस्मरण आणि उपासना करण्यासाठी सर्वोत्तम आहे. श्रावणातल्या प्रत्येक सोमवारी शिवाचे पूजन करून शिवलिंगावर शिवामूठ अर्पण केली जाते. श्रावणातल्या प्रत्येक सोमवारी महादेवावर वाहिल्या जाणाऱ्या शिवामुठीचेही महत्त्व अत्यंत वेगळे आहे. श्रावण सोमवार आपण सर्वजण अगदी आनंदाने मनोभावे शिवाची पूजा करत असतो, कारण शिवपूजनासाठी श्रावण महिना अत्यंत श्रेष्ठ आहे. या श्रावण महिन्यात कधी 4 तर कधी 5 सोमवार येतात. या वर्षी म्हणजे 2024 मध्ये 5 सोमवार आलेले आहेत. श्रावण महिन्यामध्ये अनेक प्रकारची व्रतवैकल्ये केली जातात. त्याबरोबरच मनोभावे शिवपूजन केलं जातं आणि या गोष्टी करत असताना शिवामुठीचं व्रत देखील केलं जातं. तर श्रावणातल्या प्रत्येक सोमवारी शिवलिंगावरती आपल्याला शिवामूठ व्हायची आहे. जर तुम्हाला शक्य असेल तर शिवपूजन आणि शिवामूठ तुम्ही महादेवाच्या मंदिरामध्ये करू शकता. पण जर काही कारणास्तव तुम्हाला मंदिरामध्ये जाता येत नसेल तर तुम्ही घरातल्या शिवलिंगावरती सुद्धा शिवामूठ वाहू शकता. आणि जर तुमच्या घरामध्ये शिवलिंग नसेल तर मातीद्वारे पार्थिव शिवलिंग तयार करून पण तुम्ही त्यावरती शिवामूठ अर्पण करू शकता. तर यावर्षी 5 सोमवार आहे, तर पहिल्या सोमवारी तांदूळ म्हणून शिवामूठ अर्पण करायची आहे. दुसऱ्या सोमवारी तीळ, तिसऱ्या सोमवारी मूग, चौथ्या सोमवारी जवस आणि 5व्या सोमवारी सातू म्हणून शिवामूठ अर्पण करायची आहे. तुम्ही वेगवेगळे संकल्प घेऊन सुद्धा शिवामूठ अर्पण करू शकता. म्हणजे ज्या कुमारी कन्या आहेत त्यांनी विवाहाचा संकल्प घेऊन पण शिवामूठ अर्पण करू शकता किंवा विवाहित स्त्रियांनी सौभाग्याचा संकल्प घेऊन मला चांगलं सौभाग्य लाभावं, सौभाग्यामध्ये दिवसेंदिवस वृद्धी व्हावी, वाढ व्हावी, वादविवाद होऊ नये, हा संकल्प मनात धरून पण आपण शिवपूजन आणि शिवमूठ अर्पण करू शकतो. तसेच संतती लाभ असेल यासाठी पण आपण शिवमूठ अर्पण करू शकता किंवा ऐश्वर्याच्या भक्तीच्या प्राप्तीसाठी सुद्धा शिवमूठ अर्पण करू शकतो. तर श्रावणातल्या प्रत्येक सोमवारी हे शिवमुठीचं व्रत करावं आणि किमान 5 वर्षे या व्रताचं आचरण करावं किंवा जरी तुम्हाला प्रत्येक वर्षी शिवमूठ व्हायची असेल तर प्रत्येक वर्षी पण तुम्ही शिवामूठ वाहू शकता. पण हे शिवामुठीचं व्रत करत असताना श्रावणी सोमवारचा उपवास मात्र जरूर करावा. ज्या नवीन लग्न झालेल्या मुली आहेत तर त्यांनी 5 वर्षापर्यंत श्रावणातल्या दर सोमवारी शिवामूठ वाहिली तरी पण चालेल किंवा प्रत्येक वर्षी पण व्हायची असेल तरीही वाहू शकता. आणि अविवाहित मुली सुद्धा मी सांगितलं की तुम्ही विवाहाचा संकल्प घेऊन पण शिवामूठ वाहू शकता. तर अशा प्रकारे हे शिवामुठीचं व्रत कोणीही करू शकतं. फक्त ज्या स्त्रियांना एखाद्या सोमवारी अडचण आली असेल तर त्या सोमवारी मात्र शिवामूठ वाहू नये, मात्र उपवास जरूर करावा. तर आता शिवामूठ कशी अर्पण करावी, तर सर्वात आधी आपण शिवाची पूजा करायची आहे. जल आणि अभिषेक या 2 गोष्टी शिवाला अत्यंत प्रिय आहे. त्यामुळे सर्वात आधी आपण शिवलिंगावरती स्वच्छ पाण्याचा, पंचामृताचा आणि दुधाचा अभिषेक करायचा आहे. त्यानंतर तुम्ही शिवाला प्रिय असणाऱ्या गोष्टी अर्पण करू शकता. भस्म, चंदन, पांढरे वस्त्र, पांढरी फुले, बेलाची पाने, धोत्र्याचे फळ, फूल यापैकी जे काही आपल्याकडे असेल ते शिवाला अर्पण करावं किंवा तुम्ही साधी पंचोपचारी पूजा पण करू शकता. त्यामध्ये गंध, पुष्प, अक्षता, धूप, दीप, नैवेद्य अर्पण करून पूजा झाल्यावरती मग शिवामूठ अर्पण करावी. श्रावण महिन्यात येणाऱ्या 5 सोमवारी 5 प्रकारचं धान्य शिवाला अर्पण केलं जातं. तसं तर तुम्ही प्रत्येक वर्षी श्रावण महिन्यात श्रावण सोमवारी शिवमुठ अर्पण करू शकता. कारण श्रावण सोमवारी केलेलं शिवमुठीचं व्रत हे अत्यंत फलदायी असतं. तर पहिल्या सोमवारी शिवमुठ वाहण्यासाठी आपल्याला तांदूळ घ्यायचे आहेत. तर एका वेळी पूर्ण मूठ भरून धान्य घ्यावं. शक्य असेल तर त्यावरती पाणी अर्पण करावं. धान्य ओलं करून घ्यावं. एका हातात मूठ भरून धान्य आणि दुसऱ्या हाताने पाण्याची धार शिवमुठावरती सोडायची आहे. ही शिवमुठ शिवलिंगावरती अर्पण करत असताना मुठीवर हळूवार पाणी सोडायचं आहे. शिवाची संपूर्ण पूजा होईपर्यंत आपल्याला ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे आणि शिवामूठ वाहताना पुढील मंत्र म्हणायचा आहे. शिवा शिवा महादेवा, माझी शिवामूठ ईश्वरा देवा, हा मंत्र आपल्याला प्रत्येक सोमवारी शिवामूठ वाहताना म्हणायचा आहे. अशा पद्धतीने मंत्र म्हणून शिवामूठ अर्पण करावी. अशा पद्धतीने क्रमाने 3 वेळा शिवामूठ अर्पण करावी आणि किंवा एकदा केली तरी पण चालेल. तुम्ही ही शिवामूठ मंदिरामध्ये सुद्धा अर्पण करू शकता. शिवामुठीची कथा सुद्धा आहे, ती पण तुम्ही मंदिरामध्ये बसून वाचू शकता किंवा श्रावण सोमवारमुळे जर मंदिरामध्ये गर्दी असेल तर तुम्ही घरी सुद्धा शांतपणे बसून ही कथा वाचू शकता. अशा पद्धतीने हे शिवपूजन करत असताना जे काही शिवाच्या प्रित्यर्थ आपले संकल्प आहेत ते संकल्प शीघ्रगतीने पूर्ण व्हावेत यासाठी आपली श्रद्धा आणि भक्ती शिवावरती अत्यंत दृढ भावनेने ठेवावी. कारण शिवाचा अर्थ कल्याणकारी असा आहे. हा सर्वांचं कल्याण करणारा आहे.
देव, दानव, दैत्य आणि मानवाला सुद्धा शिवाने अनेकदा वरदान दिलेले आहे. त्यामुळे शिवाला भोलेनाथ म्हटलं जातं. या भोलेनाथाचा असा पवित्र सोमवार आणि विशेष करून श्रावण सोमवार आणि सोमवारी केलेले शिवमुठीचे व्रत हे अत्यंत फलदायी असतं. तसेच श्रावण महिन्यातील सोमवारी महादेवाची विशेष पूजा आणि व्रत केल्याने महादेव लवकर प्रसन्न होतात आणि आपल्याला सर्व इच्छा पूर्ण करतात. आता अनेकांना प्रश्न पडेल की आपण जर घरी शिवमुठ वाहिली असेल तर वाहिलेल्या धान्याचं काय करावं? तर शिवमुठ म्हणून अर्पण केलेलं जे धान्य आहे त्यामध्ये तुम्ही अजून थोडी भर घालून तुम्ही ते गरजूंना दान करू शकता किंवा दुसऱ्या दिवशी ते गायीला खाऊ घातलं तरी पण चालेल. मंदिरामध्ये केली तर उत्तम, पण काही कारणास्तव तुम्हाला जर घरी शिवमुठ अर्पण करायची असेल तर तुम्ही अशा पद्धतीने धान्य दान करू शकता. तर अशाच पद्धतीने त्या सोमवारी त्या धान्याची मूठ आपण शिवलिंगावर अर्पण करायची आहे. तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला शिवमुठ कशी अर्पण करावी, कोणी करावी अशी संपूर्ण माहिती सांगितलेली आहे. कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.